नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी। मंत्री सरनाईकांनी 1 मेची डेडलाईन पुढे ढकलावी, निरुपम यांची ही नवी मागणी। मराठी सक्तीवरील सरनाईकांसोबतच्या बैठकीआधी निरुपम यांनी ही मागणी केली। रिक्षा टॅक्सी चालक 6 महिने किंवा वर्षभरात बेसिक मराठी शिकतील असं निरुपम यांनी म्हटलंय। हा जो 1 मईचा जो तुमचा डेडलाईन आहे त्याला पुढे ढकलण्यात आवे आणि प्रत्येक ऑटो चालक टॅक्सी चालक एक बेसिक ट्रेनिंगचं काम सुरू झाला पाहिजे। कमीत कमी 6 महिना आणि जास्तीत जास्त 1 वर्ष असा एक डेडलाईन तुम्ही असा एक कालावधी तुम्ही ठरवा, म्हणजे सर्वांना कुठल्या प्रकारचे त्रास नाही होईल आणि सगळे येत्या 6 महिन्यात किंवा 1 वर्षात मराठी बोलणं, बेसिक मराठी बोलणं आणि मराठी भाषेमध्ये संवाद करण्यात ते समजू शकतात। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीची डेडलाईन आता पुढे ढकलण्याची शक्यता आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची आज दुपारी विविध संघटनांसोबत एक बैठक होणार आहे। या बैठकीत किमान 3 ते 6 महिन्यांचा कालावधी टॅक्सी रिक्षा चालकांना देण्यावर संघटनांचा भर असणार आहे। रिक्षा टॅक्सी चालकांवरील मराठी सक्तीवरून आज मंत्रालयात हाय व्होल्टेज बैठक होणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, कामगार नेते शशांक राव आणि संजय निरुपम तसंच रिक्षा टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करणार आहेत। सरनाईकांच्या मंत्रालयातील दुपारी 12:30 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीत अमराठी चालकांना व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे, या मुद्द्यावर चर्चा होणार। दुसरीकडे त्यांना मराठी भाषा शिकवण्यासाठी शासन कोणते प्रयत्न करते याचाही आढावा घेतला जाणार। सरकारनं 1 मे पासून टॅक्सी रिक्षा चालकांना मराठी भाषा सक्तीची केली। यानंतर 4 मे पासून संपावर जाण्याचा इशारा रिक्षा टॅक्सी चालकांनी दिलाय। दरम्यान संपावर जाण्याआधी रिक्षा टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींनी चर्चेसाठी यावं असं नाईकांनी केलं होतं। मराठीचा आग्रह चुकीचा नसल्याचं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनीही मराठी सक्तीवरून सरकारची भूमिका स्पष्ट केली। चर्चा न करता डायरेक्ट तुम्ही सांगाल की नाही आम्ही संपावर वगैरे जाऊ, ही मराठीची मुस्कटदाबी। तरी दृश्य आपण पाहतोय कोल्हापुरात पुरोगामी संघटनांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारलेलं आहे। पोलीस या आंदोलकांना या ठिकाणाहून बाजूला नेण्याचा प्रयत्न करतायत। कोल्हापुरातली ही दृश्य पुरोगामी संघटना यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारलेलं आहे। हे आंदोलक जे आहेत ते चांगलेच आक्रमक झाले। बिंदू चौकात सध्या हे आंदोलन सुरू आहे। राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी पुरोगामी कार्यकर्ते हे कोल्हापूरच्या बिंदू चौकात एकत्र जमले आणि आंदोलन केलं आणि या आंदोलनावेळी हा गोंधळ झालेला आहे। मोठा बंदोबस्त पोलिसांकडून बिंदू चौकात लावण्यात आला होता आणि त्याचवेळी आंदोलनावेळी गोंधळ झाला आणि पोलीस आणि आंदोलकांमध्ये थोडीफार झटापट या ठिकाणी आपण पाहतोय। छत्रपती शिवाजी महाराज के कोल्हापूर पोलिसांचा धिक्कार असो, कोल्हापूर पोलिसांचा धिक्कार असो, कोल्हापूर पोलिसांचा धिक्कार असो, राज्य सरकारचा
करण्याचा इशारा आहे तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. आंदोलकांना इशारा देखील देण्यात आलेला होता पोलिसांकडून की प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करू नका. मात्र आंदोलन चालू राहील आंदोलन हाणून पाडलेलं नाही. हे आज स्पष्ट झालेलं आहे की आमदार संजय गायकवाडला पाठीशी घालण्यासाठी शिवीगाळ करणारे आमदार गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी. हा पुतळा जो आहे तो दहन करण्याच्या तयारीत हे कार्यकर्ते होते. आंदोलनस्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झालेली पाहायला मिळाली. राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी पुरोगामी कार्यकर्ते आपण सर्व गेले 4 दिवस महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हे पाहतात. महाराष्ट्र जनता पाहते. एका 30 वर्षाच्या निष्पाप युवकावरती त्याला धमक्या देणारे संजय गायकवाड, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे संजय गायकवाड, गोविंद पानसरे यांचा अपमान करणारे आणि शिवाजी कोण होता या चांगल्या पुस्तकाची बदनामी करणारे संजय गायकवाड यांच्यावरती गेले 4 दिवस झालं पोलीस जे आहेत हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या दबावापोटी कॉग्निजेबल गुन्हा दाखल करत नाहीत. म्हणून आम्ही परवा दिवशी एसपीने निवेदन दिलं. त्यांना 24 तासाची मुदत दिली की तुम्ही कॉग्निजेबल ऑफेन्स करा. जर फेसबुकवरती छोटीशी पोस्ट टाकून मोदींच्या बद्दल टाकली, फडणवीस बद्दल टाकली तर लहान मुलामुलींना देखील इथं अटक होते, कार्यकर्त्यांना अटक होते. तर अशा वेळी 6 मिनिटं तब्बल 38 शिव्या देणारा हा संजय गायकवाड कोण लागून गेला आहे हे सरळ सरळ दिसतंय की तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो. एकानं म्हणायचं चुकीचं आहे फडणवीसने आणि एकनाथ शिंदेनी आणि संजय गायकवाड त्याच्या कार्यकर्त्यांनी चालू ठेवायचा दुग्धाभिषेक करायचा. अरे दुग्धाभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा करतात. संजय गायकवाड हा नालायक, हा गुंड, ओळून टाकलेला अशा पद्धतीचा हा किडा, याला तुम्ही दुग्धाभिषेक घालतायत आणि याच्याबद्दल कुणाच्या वतीने करतात ते शिवसेनेच्या वतीने करतात. आणि याला आम्ही विरोध करण्यासाठी आणि गुन्हा दाखल करण्यासाठी आज देवेंद्र फडणवीस हे पोलिसांच्या दबाव आणतात. म्हणून त्यांचा आम्ही आज या ठिकाणी पुतळा दहन करायचं हे लोकशाही मार्गाने दिला अधिकार आहे हे आम्ही आज बजावत होतो. पण काल रात्रीपासून, काल दुपारपासून पोलिसांचे दबाव सुरू आहेत. पोलीस आम्हाला सांगतात आमच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे. पोलिसांना आम्हाला हे विचारायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा या महाराष्ट्रात अपमान झालेला चालतो का? आया बहिणींचा नारी शक्ती वंदन बिल आणतायत. आया बहिणींचा अपमान झालेला चालतो. फक्त देवाभाऊचा आणि एकनाथ शिंदेचा अपमान झालेला चालत नाहीये. पोलिसांची खरी जबाबदारी, पोलिस आमचे करदाते, आमच्या पैशातून पोलिसांचा पगार भागतोय. पोलीस हे आमचे नोकर आहेत, देवेंद्र फडणवीसचे नाही आहेत. आणि कार्यकर्ते ज्या तुम्ही बघता सगळे तरुण कार्यकर्ते आहेत, महिला आहेत, हे आज पुतळा जाण्याचा प्रयत्न करत असताना कशा रीतीने या ठिकाणी बळजबरी करतायत आणि पुतळा काढून घ्यायचा प्रयत्न सुरू आहे. अजून देखील आम्हाला म्हणायचं आहे की देवाभाऊलाच फक्त मान सन्मान आहे का? शिवाजी महाराजांना मान सन्मान नाहीये का? अजून देखील वेळ गेलेली नाहीये. आम्ही उद्या बुलढाण्यामध्ये हजारोंच्या संख्येनं संजय गायकवाडला विचारण्यासाठी त्याच्या घरामध्ये तो म्हणतो घर में घुस के मारेंगे. खऱ्या अर्थाने आम्ही शिकवणार आहे घर में घुस के कसे मारतात. हे पुस्तक घेऊन शिवाजी कोणाला जाणार आहे आणि त्याला जाब विचारणार आहे. देवेंद्र फडणवीस रोक सको तो रोक लो. देवेंद्र फडणवीसला आव्हान देतो आम्ही की तुम्ही आम्हाला अडवून दाखवाच. यावेळी गोविंद पानसरे आणि शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांच्या सच्च्या कार्यकर्त्यांशी तुम्ही पंगा घेतलेला आहे. आमदार गायकवाडांनी शिवीगाळ केल्याचं हे प्रकरण आहे. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सरकार हमसे डरती है. प्रशांत आंबे यांना दिलेल्या धमकी प्रकरणी संजय गायकवाड यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आपण बघतोय की कशा पद्धतीने हे सगळं पुरोगामी संघटनांच्या वतीनं आंदोलन सुरू होतं आणि हे सगळं आंदोलन होणार नाही याची खबरदारी खरं तर सकाळपासून हे सगळे पोलीस घेत होते. मात्र या ठिकाणी या सगळ्या आंदोलकांनी आपण बघतोय की कशा हा सगळा राज्य सरकारचा प्रतिकात्मक पुतळा आहे तो. तर आता या सगळ्या आंदोलकांना काय जोपर्यंत प्रशांत आंबेवर जे झालेल्या अन्यायाचा बदला घेत नाही पोलीस चालू करा ना. हो, पोलिसांनी दडपशाही केली. हा महाराष्ट्र सरकारनं पोलिसांना पुढे करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, पण हा आवाज दाबणार नाही. हा आवाज मोठे येणार. या शिवाजी महाराज आम्ही याचा जाहीर निषेध करतो. पोलीस प्रशासनाचा बी निषेध करतो. देवेंद्र फडणवीसचा बी निषेध करतो.